गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नवनाथाय नमः. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार. या दिवशी महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची तसेच माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिवांना ज्या आवडत्या वस्तू आहे त्या अर्पण केल्या तर त्याचं पुण्य अधिक मिळतं. आज आपण असंच भगवान शिवांना प्रिय असलेली फुले आणि त्याचं पुण्य आपल्याला किती मिळतं ते आज आपण बघणार आहोत. तर शिवास प्रिय असलेली पुष्पे म्हणजेच फुले जसं की रुई, कण्हेर, बिल्व व बक या 4 जातीच्या पुष्पांचा सुगंध भगवान शंकरास प्रिय आहे. पांढऱ्या रुईच्या फुलाने शंकराची पूजा केली तर 10 सुवर्णांच्या दानांचे फळ मिळते. अर्कपुष्पापेक्षा बकपुष्प सहस्रपटीने प्रिय आहे. याचप्रमाणे धोत्रा, शमीपुष्प, द्रोणपुष्प व निळेकमळ हीही उत्तरोत्तर एकापेक्षा एक सहस्रपटीने भगवान शंकरांना प्रिय आहेत. हे वरानने पार्वती, बिल्वपत्रा वाचून हिरे, मोते, पोवळी व रत्ने यांनी माझी पूजा केली तरी ती मी ग्रहण करणार नाही असे शंकरांचे वचन आहे. बेलाची पाने ही दारिद्र्याचा नाश करून सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. सहस्र निळ्या कमळांची माला शिवास अर्पण केली असता कल्पकोटी सहस्र वर्षापर्यंत शिवपुरात वास घडतो. धतुरपुष्पे व बृहस्पती पुष्पे यांनी पूजा केली असता 1,00,000 गोदानाचे फळ मिळते. पाटला, मंदार, आघाडा, जाई, चाफा, वाळा, तगर, नागकेशर, जास्वंद, मोगरी, आंबा व करडईचं फूल ही शिवास प्रिय आहे. धोत्रा व कदम यांची पुष्पे शिवास रात्री अर्पण करावीत. मदनरत्न ग्रंथात केतक व कदम असा पाठ आहे. पुष्पे व पत्रे न मिळाल्यास अन्नादिकानेही पूजा करावी. साळीचे तांदूळ, गहू अथवा यव यांनी शंकराची पूजा करावी. पत्र, पुष्प व फल ही जशी उत्पन्न होतात तशी अर्पण करावीत. जसं की त्या फुलांची अंगे आपणाकडे करून ती उतानी अशी परमेश्वरास अर्पण करावीत. पण बिल्वपत्राचे अंग आपणाकडे करून ते उपडे व्हावे. पक्व आम्रफल शिवास अर्पण केल्यास 10,000 वर्षापर्यंत शिवपुरीत वास होतो. शिवाय प्रदक्षिणा करताना उजव्या बाजूने प्रणालीपर्यंत जावे व तेथून परत फिरून डाव्या बाजूने प्रणालीपर्यंत जावे. प्रणालीचे उल्लंघन करू नये. स्थिर लिंगाविषयीच्या प्रदक्षिणेचा हा प्रहार सांगितला. लिंग जर चल असेल तर उजव्या बाजूने प्रदक्षिणा करावी. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.